अमृतमयी ज्ञानेश्वरी भाग 5वा. शीर्षक आहे ते कथा ऐका मनाचिया आराणुका. भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायात अजोड नाट्यमयता आहे. युद्ध न करण्याच्या अर्जुनाच्या निश्चयामुळे भगवंत त्याला क्लैब्यमास्म गमः पार्थ म्हणजे पार्था, तू हृदयाच्या ढिलेपणाला प्राप्त होऊ नकोस असं आवाहन करतात. तेव्हा अर्जुनाने दिलेल्या उत्तरात त्याचे अंतःकरण पूर्णपणे खुले होते. त्याला जय पराजयाची क्षिती नसून भीष्म द्रोणांसारख्या महान गुरुवर्यांवर शरसंधान कसे करू, हाच त्याला पडलेला एकमेव आर्त प्रश्न होता. अखेरीस तो जेव्हा भगवंतांना पूर्ण शरण जाऊन मार्गदर्शन करण्यास विनवतो, तेव्हा भगवंतांच्या स्मितहास्यपूर्ण वक्तव्याने विषयाला अपूर्व वळण मिळते. मारण्याबद्दल शोक करणाऱ्याला मुळात कोणी मरतच नाही असे सांगून अर्जुनाला पडलेल्या प्रश्नांच्या मुळावरच भगवंत घाव घालतात. भारतीय अध्यात्माच्या या विश्ववंद्य कलाकृतीला श्री ज्ञानेश्वरांच्या अलौकिक प्रतिभेने आनंदाचे आवार घातले. काव्यालंकारांची खैरात करून त्यातील व्यक्तिरेखांना परोपरीने नटवले. त्यांच्यातील उत्कट भावबंध नाना तऱ्हेने खुलविले. मुळातल्या तत्व बैठकीला अशी सहज सुलभता दिली की कुणीही येऊन त्यावर प्रेमाने आसनस्थ व्हावे. शोकाकुल अर्जुनाचे श्री ज्ञानेश्वर वर्णन करतात. जैसा लवण जळे झळंबले, ना तरी अभ्र वाते हाले, तैसे सधीर परिविरमले हृदय तयाचे. म्हणोनी कृपा आकळिता, दिसत असे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंस. अर्थात जैसे पाण्यात मीठ विरघळावे अथवा वाऱ्याने मेघ इतस्ततः व्हावे, तसा खंबीर हृदयाचा असूनही अर्जुन द्रवला. मोहाधीन झाल्याने चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे तो अगदी कोमेजून गेला. श्री ज्ञानेश्वरांच्या अशा वर्णनातून अर्जुनातले रुजुत्व प्रतीत होतेच, पण मोहाने माणूस कसा दीन होतो हेही स्पष्ट होते. भीष्म द्रोण यांना मी मारू शकत नाही या जाणीवेने अर्जुनाने केलेला प्रतिवाद ज्ञानेश्वरांच्या बोलीमध्ये चांगलाच रंगतो. जेथीची या कृपा लाभिजे वरू, तेथेची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू, अर्जुन म्हणे. ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्याबद्दलच मनाने कपटभाव धरावा, असा मी काय भस्मासूर आहे, असे अर्जुन विचारतो. भीष्माचार्यांनी तसेच द्रोणाचार्यांनी मला घडविले, धनुर्विद्या संपन्न केले. आता त्यांच्यावरच मी कसा बाण चालवू? अशा आपल्या या बिनतोड युक्तिवादाचाही उपयोग होत नाही हे अर्जुनाच्या लक्षात येते. त्यावेळी तो श्रीकृष्णाला शरण येतो आणि म्हणतो, तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता, आपदी आमुते. तूच आमचा गुरु, भाऊ, वडील सर्व काही आहेस. इतकेच नव्हे तर तू आम्हाला इष्टदेवतेच्या स्थानी आहेस. कारण आमच्या संकट समयी तू आमचे वेळोवेळी रक्षण केलेले आहे. मी तुझा शिष्य आहे. तुला पूर्ण शरण आलेल्या मला उपदेश कर, असे म्हणून अर्जुन जेव्हा भगवंताला आपले मन, बुद्धी, अहंकार समर्पित करून शरणागत झाला, त्याच क्षणी त्याची भ्रांती दूर झाली असे ज्ञानेश्वर म्हणतात. कारण शिष्याने आपल्या अज्ञानाच्या स्थानावरून गुरूंच्या ज्ञानाच्या दालनात प्रवेश करण्यासाठी शिष्याची गुरुप्रत असलेली संपूर्ण शरणागती हाच एक उंबरठा आहे. अर्जुनाने तो उंबरठा ओलांडताच त्याची भ्रांती दूर झाली. पण हे क्षणभरच घडले.
पुनश्च त्याला मोह अहंकाराने ग्रासले आणि काहीही झाले तरी मी आता युद्ध करणार नाही असे भगवंतांना ठामपणे सांगून तो आपल्या अज्ञानस्थानी परत फिरला. अशा या वर्णनातून ज्ञानेश्वरांनी ज्ञानप्राप्तीसाठी गुरूंच्या ठायी शिष्याची श्रद्धायुक्त संपूर्ण शरणागती किती अनिवार्य आहे हेच ठळकपणे अधोरेखित केले आहे. मोहरूपी काळसर्पाने ज्याच्या हृदय कमलाच्या मर्मस्थानी दंश केला आहे त्या अर्जुनापाशी श्रीहरी गारुडी धावून आला किंवा उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापावा तसा दुःखाने जर्जर झालेल्या अर्जुनाकडे श्री गोपाळ रूपी महामेघ वळला. सुदर्शनाचे तेज ही त्या मेघातली लक्कन चमकणारी विद्युल्लता होय. श्रीकृष्णाचे गंभीर बोल ही मेघगर्जना होय. आता तो उदार मेघ कसा वर्षाव करेल, त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल आणि त्याच्यावर ज्ञानाचे नवनवीन अंकुर कसे फुटतील, ती कथा मोकळ्या मनाने आवडीने ऐका असे ज्ञानेश्वर म्हणतात. भगवद्मुखातून गीतेतल्या तत्वज्ञानाची सुरुवात होण्यावेळची पार्श्वभूमी ज्ञानेश्वरांनी या प्रकारे अनुपम माधुर्याने सजवली आहे. या समयी श्रोत्यांची मनोभूमिका कशी असावी याचेही दिग्दर्शन ते पुढील ओवीत करतात. ते कथा ऐका मनाची या आराणुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू. कृष्ण अर्जुन संवादाची ही कथा शांत मनाने ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. आराणुका म्हणजे शांती, प्रसन्नता. ही प्रसन्नता श्रद्धेमुळेच येते. जीवनाच्या अंतिम ध्येयाबद्दल आपल्या आधीच्या ज्ञानतपस्वींनी केलेल्या मार्गदर्शनावर जेव्हा अढळ श्रद्धा असते तेव्हाच माणूस शांतचित्त असतो. आत्मदृष्टीने जीवाचे जन्ममृत्यूच्या सीमांमधले जीवन हेच मुळी भासमय आहे हे जाणून घेऊन संसारी जीवांसाठी संसार बंधातून सुटण्यासाठी निरपेक्ष निरहंकाराने कर्तव्य कर्म करीत राहणे हाच एक मार्ग आहे. या गीता तत्वाची सुरुवात ज्या सांख्य आणि बुद्धियोगाने होते त्यातील तत्वज्ञान आपल्या विचारांना वेगळ्याच स्तरावर घेऊन जाते. आपल्या परिचयातील सुखदुःखाचे, रागद्वेषाचे, जन्म मृत्यूचे मापदंड तिथे गळून पडतात आणि अज, अमर, अद्वय अशा आत्मसूर्याचे दर्शन आपणास होते. त्याचे लखलखते दिव्य तेज आपल्या मनश्चक्षूंना सहन झाले पाहिजे आणि त्यासाठी मनाची ही आराणुका महत्वाची. ज्ञानेश्वरांच्या प्रसन्न आश्वासक भाषा शैलीमुळे गहन प्रमेय सुलभतेने उकलण्याच्या त्यांच्या किमयेमुळे आपली ही मनोभूमिका सहज तयार होते. ज्ञानेश्वर विवेचन करतात की ज्याप्रमाणे एखादा वैद्य रुग्णाचा असाध्य रोग पाहून निर्वाणीच्या अमृततुल्य रामबाण औषधाची योजना करतो, त्याप्रमाणे अर्जुनाचे युद्ध न करण्याबद्दलचे निर्वाणीचे बोल ऐकून भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या समोर आत्म्याच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करण्याचे ठरवले. त्यावेळी प्रथम हे युद्ध करणे कसे अयोग्य आहे याविषयी अर्जुन करीत असलेल्या प्रतिपादनाची जणू थट्टा करणारे किंचित हास्य भगवंतांनी केले. ज्ञानेश्वर म्हणतात, बाळावर रागवण्याची वेळ आली तर आई जसे वरवर रागाने पण अंतरीच्या प्रेमाने त्याच्याशी बोलते, तसे भगवंतांचे अर्जुनाशी बोलणे होते. अशोच्यानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासूनागतसुश्चम नानुशोचन्ति पंडिताः. अर्थ, शोक करण्यास अयोग्य अशा गोष्टींबद्दल तू शोक करत आहेस आणि पांडित्याच्या गोष्टी सांगत आहेस, परंतु
परंतु विद्वान लोक मेलेल्यांबद्दल किंवा न मेलेल्यांबद्दल शोक करीत नाहीत, असे भगवान अर्जुनाला म्हणाले. गीता तत्वाचा प्रारंभ असलेल्या या श्लोकाचे विवेचन ज्ञानेश्वरांनी सहज सुंदरतेने केले आहे. भगवंतांचे बोल ते पुढील प्रमाणे मांडतात. अर्जुना, तू स्वतःला तर जाणत नाहीस आणि या कौरवांविषयी शोक करू पाहतोस, याचाच आम्हाला फार विस्मय वाटतो. अर्जुना, मला एक सांग बाबा, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे काय? नाही ना? मग आपल्या मारण्यामुळे हे समोरचे लोक मरतील, ही अहंकारयुक्त भ्रांती प्रथम तू सोड. कोणाचेही जन्म मृत्यू तुझ्या स्वाधीन नाहीत. उत्पत्ती लयाचा सृष्टिक्रम अनादी कालापासून चालत आला आहे. या प्रकारे भगवंत अर्जुनाला आधी नाना प्रकारे समजावतात आणि मग हे जन्म मृत्यू कसे भासमय आहेत याचे निवेदन करतात. उत्पत्ती आणि लय हे मायेमुळे भासतात. मूळ आत्मवस्तूमध्ये त्यामुळे काहीही फरक पडत नाही. ज्ञानेश्वर हे किती साध्या दृष्टांताने समजावून सांगतात पहा. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवणके जन्मले म्हणो ते येथ. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाटले, तरी आता काय निमाले विचारी पा. अर्जुना, विचार कर. वाऱ्यामुळे तळ्यातल्या पाण्यामध्ये तरंग निर्माण होतात. त्यामुळे तेथे कोण जन्मते? आणि वारा व्हायचा थांबला असता पाण्यातले तरंग नाहीसे होतात. तेव्हा तेथे कोणी मरते काय? कोणीही नाही. त्याचप्रमाणे मूळ आत्मस्वरूपात जन्म मरण नाही. असे हे दृष्टांत माऊलीच्या मायेने ज्ञानेश्वर आपल्याला भरवतात आणि त्यामुळेच गीता तत्वांच्या अद्भुत प्रांगणात आपण लीलया प्रवेश करू शकतो.